त्याला बलात्काराला फाशी झालीच पाहिजे। निर्दयी घटना घडतात, अल्पवयीन मुलींवरती अत्याचार करून खून केले जातात, याला संपूर्णपणे हे निष्क्रिय सरकार जबाबदार आहेत। सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांनी काल या बाबतीत त्यांच्या वेदना सांगितल्या। पूर्ण महाराष्ट्रात संतापलेल्या या सगळ्या घटनांवरती आणि न्याय व्यवस्थेवर आता विश्वास राहिलेला नाही, कारण न्याय व्यवस्थेची दिरंगाई पुढची तारीख पडायची आधी अजून एक अशी दुर्दैवी घटना घडलेली असते। मग या सगळ्याला काय अर्थ आहे? शेवटी अशा प्रकारच्या निर्दयी निष्ठुर लोकांना, अशा नराधपांना असं चौकट फाशी दिली पाहिजे। ही चौकट फाशी आता मी या ठिकाणी प्रतिकात्मक पद्धतीने देतो। न्याय अशाच पद्धतीने झाला पाहिजे, त्यांना जागेवर गोळे घातले पाहिजे, दगडे ठेचून मारले पाहिजे, त्याशिवाय या नराधमांना जर बसणार नाही। जर महाराष्ट्रात अशा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे, इथं त्यांनी चौरंग केला होता अशा पद्धतीने मुलींवरती वाईट टाकणाऱ्या लोकांचा हा आदर्श घेऊन बसतो आपण। प्रत्येक वेळेस हे सरकार मागची कोर्टात कुठली केस दाखल झाली, पुढच्या तारीख पडत आली असा गुन्हा घडलेला असतो। नवीन गोष्ट घडली की आपण जुनं विसरून जातो। बदलापूर झालं, ठाणे झालं, चाकणला झालं, आज नसरापूर आहे, अजून कुठे होणार? किती वेळ बघत बसणार आपण? हे निष्क्रिय सरकार करतं काय? जर आमच्या मुली या ठिकाणी सुरक्षित नसतील तर हे कायदे काय कामाचे आहेत? मग जर उद्या आम्हाला कायदा हातात घ्यायला लागला, अशा नराधमांना जर 7-7, 8-8 वर्ष लागत असतील फाशी मिळायला, त्यांना मृत्यूदंड व्हायला, तर कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल। एवढं आम्हाला सांगायचंय। अराजक येऊन देऊ नका। आमच्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्यासाठी कायदे, शक्ती कायदा हा त्वरित लागू करा। शक्ती कायद्यासाठी जे त्यांच्या हाताला लाकूड बसले, विधानसभेतले जे आमदार आहेत ना, त्यांच्या हाताला लाकूड बसलेत, त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी दिसतात, पण आमच्या आई बहिणींवर, लहान मुलींवर अत्याचार होणार शक्ती कायदा अजूनपर्यंत त्यांच्यावर संमत करता येत नाहीये। या सगळ्या गोष्टीसाठी जर काय पर्याय असेल, त्यांना जरा पोहोचायचे तर भर चौकात त्याच्या नराधमांना फाशी दिली गेली पाहिजे। आणि आज आम्ही मनविषयातर्फे प्रतिकात्मक पद्धतीने या भर चौकात फाशी देतो। आला उन्हाळा आला। आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला। या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल। तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे। जी माझी निरीक्षणं होती, विशेषतः काही भागामध्ये समाजकंटकांनी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करणाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांमधल्या मुली किंवा महिलांचं अपहरण केल्याच्या सुद्धा घटना झालेल्या होत्या। त्या दृष्टीने त्याची नोंद ही फार आवश्यक आहे आणि त्यांचे तिकडचे पत्ते असणं बंधनकारक असावं अशा प्रकारे वेळोवेळी आम्ही अनेक याच्यापूर्वीच्या पोलीस अधीक्षकांना सूचना दिल्या होत्या। तर त्याच सूचनांच्या संदर्भात काय अजून प्रगती करता येईल याबद्दल DCP खेडकर यांचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद येतात। त्यांनी स्वतःहून महिलांशी अनेक ठिकाणी संवाद साधलेला आहे। तसंच वेगवेगळ्या प्रकारांनी दोषसिद्धी व्हावी म्हणून सुद्धा एक आमच्या मनामध्ये विचार आलेला आहे की या परिसरातल्या ज्या नवनिर्वाचित महिला सदस्य आहेत, नगरपालिकांमधल्या, पंचायत समितीतल्या, जिल्हा परिषदेतल्या आणि ज्या विविध भाषिक महिला आहेत समाजसेवा करणाऱ्या, त्यांच्यासोबत नवीन झालेले कायदे, भारतीय न्यायसंहिता, त्याचबरोबर अल्पवयीन मुलींच्या पॉक्सोसारख्या केसेसमध्ये विसंमती रिपोर्ट करून ते थांबवता येत नाही पुढचा तपास जो होतो, अशा अतिशय चांगल्या तरतुदी झालेल्या आहेत। त्याच्या अंमलबजावणीला चालना देण्याच्या दृष्टीने समाजाचा सहभाग कसा वाढवता येईल याबद्दल काही उपक्रम हाती घेण्याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे। या केसमध्ये लवकरात लवकर चार्जशीट दाखल व्हावं आणि गुन्हेगाराला शिक्षा व्हावी या दृष्टीने प्रयत्न चालले। परंतु तो मुलगा अल्पवयीन असल्यामुळे SIR करत असताना CWCने सोशल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट त्यामध्ये या व्यक्तीचं जे असामाजिक वागणूक आहे ती समोर येणं फार गरजेचं आहे। तर त्याला पुढच्या काळामध्ये कोर्टामध्ये केस चालून त्याला शिक्षा देणं सोपं होऊ शकेल। त्याचबरोबर एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची सुद्धा छेडछाडीची घटना एका ठिकाणी चाकणला समोर आलेली आहे। त्यामधल्या आरोपीला अटक झाली असली तरी त्या मुलीला समुपदेशनाची गरज आहे
आणि या पार्श्वभूमीवर बहुतेक घटनांच्यामध्ये समुपदेशन पोलिसांनाच करावं लागतं. खरं तर तांत्रिकदृष्ट्या महिला बाल विकास विभागाची ही जबाबदारी आहे आणि म्हणून मी याचाही पाठपुरावा करून पोलीस जसं गॅझेटमध्ये कळवतात की पॉक्सोची केस झालेली आहे, तर त्यावेळेला त्याची माहिती महिला बाल विकास अधिकाऱ्यांनी सुद्धा स्वतःहून घेतली पाहिजे. पण पोलिसांनी त्यांना ते कळवली तर तेवढ्या सगळ्या केसेसमध्ये पॉक्सोच्या केसमध्ये अगदी अल्पवयीन मुलं असेल तर त्यांना समुपदेशन होतं. पण बऱ्याचशा वेळेला पहिल्या समुपदेशनानंतर ती मुलगी जर का 16 वर्षाची असेल, 17 वर्षाची असेल तर ती सातत्याने संपर्कात राहत नाही. त्याचबरोबर साक्षीदार संरक्षण कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात आहे, पण जेव्हा या मुलींच्या केसेस कोर्टात चालतात त्या बहुतेक वेळेला ते एकटे असतात, त्यांच्याबरोबर कुटुंबाशिवाय कोणी नसतं. असलं तर पत्रकाराला थोडंफार माहिती असतं, असं माझं निरीक्षण आमच्याच रिपोर्टमध्ये दिसतं.